तर मंत्री महोदयाला अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 9 वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, मुंबईमधील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उभा राहणाऱ्या विकसित इमारतीमध्ये राहणारे सर्वसामान्य मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी लक्षवेधी आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आपण लोकांना मोफत घर देतो, ते उंच उंच इमारतीमध्ये त्या ठिकाणी राहायला जातात, परंतु त्यांच्या काही समस्या आहेत आणि त्यातल्या 2 समस्याच्या संदर्भातली ही लक्षवेधी आहे. मी गृहनिर्माण राज्यमंत्री माननीय पंकज भोयर राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत सकारात्मक उत्तर या माझ्या लक्षवेधीला देण्याचं काम केलेलं आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या इमारती निर्माण झाल्यानंतर आत्ताच्या नियमानुसार 40,000 रुपये पर सदनिकेच्या मागे कॉर्पस ठेवण्याचा नियम आहे. पण हा नियम फार जुना आहे आणि आता त्याच्यावरचं व्याज आपल्याला सगळ्यांना माहितीये की सेव्हिंग अकाउंट मधलं व्याज 2-2.5% झालेलं आहे आणि इमारतींची उंची सुद्धा ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, कारण आपण 300 चौरस फुटाचं घर आता आपण सगळ्यांना देतो. त्यामुळे माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातल्या इमारतींच्या प्रत्येक सदनिकाच्या मागे सरसकट 40,000 रुपये देण्याचं सरकारचं जे धोरण आहे त्याच्यात बदल करून किमान 1 लाख रुपये प्रत्येक सदनिकाच्या मागे डिपॉझिट करण्याचा आणि सदनिकेची उंची वाढल्यानंतर, इमारतीची उंची वाढल्यानंतर त्या प्रमाणात ही रक्कम वाढवण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला घेण्याचे आदेश राज्य सरकार देणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आमच्यातले अनेक सदस्य नेहमीच अशा इमारतींमध्ये जातात आणि आम्ही पाहतो की लिफ्ट 4 असतात डीसीच्या डीसीपीआरच्या नियमानुसार, पण विजेचं बिल परवडत नसल्यामुळे त्यातल्या 2च लिफ्ट चालू असतात आणि सकाळी संध्याकाळच्या वेळेला लिफ्टच्या समोर अक्षरशः 200-200 मीटरच्या लाईनी लागलेल्या असतात. माननीय मोदीजींनी सोलर पॅनलची एक अत्यंत चांगली कल्पना देशामध्ये राबवलेली आहे. त्या ठिकाणी सूर्यघर योजना राबवत आहेत, त्याच्यामुळे विजेचं बिल माफ होतं. ओसी या इमारतींना देण्याच्या पूर्वी अनेक नियमांची पूर्तता करण्याची दक्षता घेतली जाते. या नियमामध्ये ओसी येण्यापूर्वी प्रत्येक बिल्डिंगच्या गच्चीवर सोलर पॅनल सिस्टीम बसवण्याचा आदेश राज्य सरकार देणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की राज्य सरकार अत्यंत सकारात्मक आहे आणि या इमारतींची निर्मिती झाल्यानंतर 7 वर्षापर्यंत त्याच्यात काही डिफेक्ट निर्माण झाले तर ते पूर्णत्वाला नेण्याचं कामाची जबाबदारी ही विकासकावर असते. हे दोन्ही निर्णय आपण 7 वर्ष पूर्ण झालेल्या बिल्डिंगला सुद्धा लागू करण्याचा प्रयत्न करणार का, असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. आणि मी एवढंच सांगेन माननीय मंत्री महोदय, या निर्णयामुळे मुंबईतले लाखो सामान्य मुंबईकर आपल्याला फार मोठा आशीर्वाद देतील आणि त्यामुळे या 3ही प्रश्नाचं सकारात्मक उत्तर द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य अतुलजी भातखळकर यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आपण जाणतो की मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना चांगले घरे, चांगले सुविधा मिळण्याकरिता एसआरए असो किंवा म्हाडाच्या मार्फत त्या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत असतात. आज भातखळकर साहेबांचं अभिनंदन याच्याकरता केलं पाहिजे की या एसआरएच्या अंतर्गत, म्हाडाच्या अंतर्गत जे पुनर्विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात येतात त्याचा प्रयत्न हाच असतो की त्या ठिकाणी राहणारे सर्वसामान्य लोक यांना चांगले घर देण्याचा, आणि हे घर देताना त्यांच्याकरिता जो कॉर्पस फंड विकासमार्फत जमा करण्यात येतो तो आतापर्यंत फक्त 40,000 होता. त्या 40,000च्या माध्यमातून तिथे येणारे खर्च त्या ठिकाणी भागत नव्हते, परंतु याची दखल सन्मान्य भातखळकर साहेब आणि इतर मुंबईतल्या काही महत्वाच्या आमदारांनी त्या ठिकाणी घेतली. ही मागणी लक्षात घेता त्या ठिकाणी एक आपण समिती गठीत करून त्यांचा अहवाल मागविला आणि 70 इमारतीच्या उंचीच्या हिशोबाने, म्हणजे इमारतीची उंची जर का 70 मीटर असेल तर 1 लाख रुपये प्रति सदनिका, इमारतीची उंची जर का 70 मीटर ते 120 मीटर असेल तर 2 लाख रुपये प्रति सदनिका, आणि इमारतीची उंची जर का 120 मीटर पेक्षा जास्त असेल तर 3 लाख रुपये प्रति सदनिका, अशा पद्धतीची अहवाल आपल्याला त्या ठिकाणी एसआरए कडून राज्य शासनास प्राप्त झालेला आहे. ह्या फेरबदलाबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व रचना अधिनियम 1966 चे कलम 37 पोट कलम अन्वये शासनाने दिनांक 22/9/25 रोजी सूचना देखील प्रसिद्ध केलेली आहे. त्यावर हरकती आणि सूचना शासन स्तरावर सुनावणी घेण्याच्या प्रगतीपथावर आहे, परंतु लवकरच या सुनावणी आटपून त्याच्यावर लवकरच अंमलबजावणी राज्य शासनाच्या मार्फत आणि
आणि झोपडपट्टी विकास प्राधिकरणाच्या मार्फत करण्यात येईल. दुसरं आपलं अभिनंदन याच्याकरता केलं पाहिजे की आज ग्रीन एनर्जीला प्रमोशन देण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रभाई मोदी संपूर्ण देशभरात करत आहे आणि आपल्या राज्यामध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस असो किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असो, हे ग्रीन एनर्जीला फार मोठं प्रमोशन त्या ठिकाणी देत आहे आणि या माध्यमातून एक येणारं विजेचं बिल सर्वसामान्य कुटुंबावर त्या ठिकाणी कुठेतरी हलकं झालं पाहिजे. हा प्रयत्न त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारचा आहे. आपण ती देखील मागणी केली. त्यामुळे आता ह्या घरामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना भविष्यात इलेक्ट्रिक बिल नाही आलं पाहिजे याच्याकरता निश्चितपणे त्या विकासकाला ओस देण्याच्या आधी त्या इमारतीवर सोलर पॅनल बसविण्याचा सूचना देण्यात येईल. योगेश सागरजी, योगेश सागर. अत्यंत सकारात्मक उत्तर दिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. 7 वर्ष ओसी आल्यानंतर 7 वर्षापर्यंतची डिफेक्ट लायबिलिटीची जबाबदारी विकासकावर असते. दोन्ही निर्णय हे 7 वर्षापर्यंत ज्यांना ओसी आलेली आहे त्यांना लागू करण्याचं हे सोपं नाहीये, पण प्रयत्न करणार का असा माझा एक प्रश्न होता, त्याला आपण उत्तर द्यावं ही माझी विनंती. निश्चितपणे याचा आढावा घेऊन सकारात्मक मार्ग त्यातून काढण्यात येईल. फार महत्वाचा प्रश्न सन्माननीय सदस्य श्री अतुल भातखळकर यांनी या इथे उपस्थित केलाय लक्षवेधीच्या माध्यमातून. सर्वप्रथम अतुलजीचं मनापासून अभिनंदन करतो. अति महत्वाची लक्षवेधी अतुलजींनी मांडलेली आहे अध्यक्ष.